राष्ट्रवादीचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख जी आपल्यासोबत आहे. सर, देशभर आंदोलन होतं आहे. महाराष्ट्रातही आज वंचित बहुजन आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. राष्ट्रवादीची काय भूमिका आहे? असं आहे की राष्ट्रवादीची भूमिका म्हणजे या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. स्वतः सुप्रियाताई तिथे जाऊन आल्यात. मी सुद्धा दिल्लीच्या जंतर मंतरच्या आंदोलनामध्ये तिथे सहभागी होतो. 2 दिवस तिथे होतो. आता नुकतेच सलील देशमुख जे अध्यक्ष झाले आहेत राष्ट्रवादीचे, ते सुद्धा तिथे 2 दिवस होते. जंतर मंतरला आम्ही गेलो. तिथे मोर्चामध्ये आम्ही सामील होतो. आणि देशभरातलं जे सध्याचं वातावरण आहे, ज्या विद्यार्थ्यांमध्ये जो आक्रोश आहे, ज्या पद्धतीचा अमानुष असा लाठीचार्ज त्यांना केला, मी डोळ्यांनी पाहिलं. मी आयुष्यात कधी असं दृश्य पाहिलं नाही की लहान लहान कॉलेजचे विद्यार्थिनी त्यांना ज्या अमानुष पद्धतीनं मारण्यात येत होतं, म्हणजे डोळ्यात पाणी येतं, पाहणं होत नव्हतं, अशा प्रकारची परिस्थिती होती. आणि म्हणून त्यांच्या ज्या मागण्या त्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा त्यांना पाहिजे. इतके दिवसापासून लाखो विद्यार्थी दिल्लीच्या रस्त्यावर होते परवा. अजूनसुद्धा तिथे आंदोलन चालू आहे. म्हणजे हे आंदोलन जर सरकारला अजून पुढे पेटवायचं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे. सर, आज वंचितचं आंदोलन आहे. राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे त्या आंदोलनाला महाराष्ट्र बंदला? जे पक्ष आंदोलन करतील त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा राहील. जे.पी. नड्डा यांनी म्हटलं की अशा पद्धतीने राजीनामा होऊ शकत नाही. सरकार राजीनामा घेण्याच्या मनस्थितीत नाही असं स्पष्ट दिसतंय. अशा पद्धतीने राजीनामा होऊ शकत नाही म्हणजे कशा पद्धतीने राजीनामा होतो? आम्ही सरकारमध्ये राहिलेलो आहे. इतका आक्रोश विद्यार्थ्यांमध्ये असताना धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा लवकरात लवकर घ्यायला पाहिजे. तेव्हा हे सर्व शांत होईल. ते शांत होणार नाही असं दिसतं सगळं. आणि मला अजून एक दुःख आहे की आपल्या महाराष्ट्रातील अनेक नेते या विद्यार्थ्यांबद्दल काय बोलतात? आतंकवादी म्हणतात त्यांना, दहशतवादी त्या विद्यार्थ्यांना म्हणतात. नाव घ्यायची सुद्धा मला लाज वाटते त्या सगळ्या नेत्यांचं, ज्यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. हे सर्व देशातनं जे तरुण विद्यार्थी तिथे आले होते ते आतंकवादी आहेत, ते दहशतवादी आहेत. आपल्या मागण्यासाठी तिथे बिचारे बसले आहेत. तिथे 26 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आणि अशा पद्धतीने त्यांचा जो आक्रोश आहे शिक्षण खात्यावर, धर्मेंद्र प्रधानवर, त्याच्यामुळे लवकरात लवकर केंद्र शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे आणि हे आंदोलन लवकरात लवकर संपवायला पाहिजे. 26 तारखेला ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार आहे, आंदोलन करणार आहे मुंबईत. तेव्हा राष्ट्रवादीचा पाठिंबा असेल का? त्या आंदोलनातही काही नेते सहभागी होणार आहेत? असं आहे की शिवसेनेचं सुद्धा आंदोलन 26 तारखेला आहे. आज आम्ही सुद्धा काही मंडळी मुंबई येथे बसणार आहोत. आम्ही सुद्धा चर्चा करून कशा पद्धतीनं महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्याला कसं करता येईल याबद्दल आम्ही बसून चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ की कशा पद्धतीने हे आंदोलन पुढे न्यायचं. ठाकरे बंधूच्या आंदोलनात महाविकास आघाडी म्हणून सहभागी? 100% माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय राज ठाकरे यांचं जे 26 तारखेला जे आंदोलन आहे त्याला आमच्या पक्षाचा 100% पाठिंबा आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी म्हटले की विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजून घेतली जाते. असं आहे, पहिले जंतर मंतरला राजीवजी गांधी गेले नव्हते. का गेले नव्हते? जंतर मंतरला राहुलजी गांधी गेले नव्हते. का गेले नव्हते? त्यांना कल्पना होती की आपण तिथे गेलो तर हे म्हणतील हे काँग्रेसने संपूर्ण केलेलं आहे. आता ज्या पद्धतीनं अमानुष पद्धतीनं लाठी हल्ला झाला सगळ्या विद्यार्थ्यांवर, त्याच्यासाठी आता सर्व पक्षाचे नेते त्यांना सपोर्ट करायला पुढे आहेत. सर्व पक्ष त्याच्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे आहेत की विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्य आहेत. त्याच्याबद्दल लवकरात लवकर सरकारने निर्णय घेतला पाहिजे. काल शरद पवार साहेबांनी सुप्रियाताई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतली. तुम्हाला काय वाटतं, या मुद्द्यावर चर्चा झाली असावी? 100%. कारण की एक दिवस पहिलेच माननीय शरद पवार साहेब जंतर मंतरला जाऊन त्यांनी अभिषेकबरोबर चर्चा केली, त्याच्याकडनं समजावून घेतलं काय तर. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन त्यांनी पंतप्रधानांना एक लेखीपत्र दिलं आहे. लेखीपत्र पुढे येईलच बाहेर ते. त्याच्यामुळे 100% पवारसाहेबांनी विद्यार्थ्यांच्या जो भावना आहे, विद्यार्थ्यांचा जो आक्रोश आहे ते पंतप्रधानांच्या कानावर 100% टाकला असेल. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाही पंतप्रधानांकडे पवारसाहेबांनी मागितला असेल असं वाटतं? होऊ शकतं, प्रश्नच नाही. या आंदोलनात, कारण की कालच्या पवारसाहेब आणि पंतप्रधानांच्या भेटीमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. कायची? खरंच ते या आंदोलनासोबत आहे की हे? स्वतः त्यांनी ट्विट केलं होतं 4 दिवसापूर्वी.
सुप्रियाताई स्वतः जाऊन आल्या जंतर मंतरला. तुम्ही जाऊन आले. आम्हाला आदेश होते की तुम्ही जा सर्व. आम्ही गेलो. मी 3 दिवस तिथे होतो. जंतर मंतरला तिथे अभिषेकच्या आणि बाकी मंडळींना भेटलो. 20 तारखेला जो मोर्चा होता त्याच्यामध्ये आम्ही सामील होतो. त्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला 100% पाठिंबा आहे आणि या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे अशी आमची मागणी आहे. धन्यवाद. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.